ओबीसींचा स्वतंत्र रकाना असल्याशिवाय आम्ही घराची गिनती सुद्धा होऊ देणार नाही। ओबीसींचं जातनिहाय जनगणना होत नसेल या सार्वत्रिक जनगणनेच्या विरोधात आम्ही आहोत। यावर बहिष्कार आमचा आहे। वाटेल ते परिणाम सहन करायला, कारण की शेवटची लढाई ओबीसींची आहे। कदाचित ही सार्वत्रिक शेवटची जनगणना सुद्धा असू शकते। केंद्र शासनाच्या वतीने जनगणना सुरू करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात घरांची गणना करण्यात येते, मात्र त्यात अनुसूचित जाती जमाती यांचा उल्लेख आहे, मात्र ओबीसींकरिता स्वतंत्र रकाना देण्यात आला नाहीये। केंद्र शासन वारंवार ओबीसींचा कळवळा आल्याचं दाखवतं, मात्र प्रत्यक्षात कृतीत मात्र ओबीसींवर अन्याय करत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे घरांसह जनगणनेत जोपर्यंत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात येत नाही, तोपर्यंत जनगणनेवर बहिष्कार घालण्याचा इशारा ओबीसी संघर्ष कृती समिती आणि सकल ओबीसी समितीने दिलाय। याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूया। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। केंद्र शासनाकडून जनगणनेला सुरुवात करण्यात आली आहे। याची सुरुवात 1 एप्रिल पासून संपूर्ण देशात करण्यात आली। पहिल्या टप्प्यात घरांची जनगणना करण्यात येते। घरांची माहिती ग्रामपंचायतींकडे आहे, असं असताना देखील गणना होती। त्यात अनुसूचित जाती जमातींचा उल्लेख करण्यात आलाय, मात्र यात ओबीसींकरिता रकाना ठेवण्यात आलेला नाहीये। यापूर्वी 25 एप्रिल 2025 ला केंद्र शासनाच्या कॅबिनेटमध्ये ओबीसींचा स्वतंत्र जनगणना करण्याचा ठराव करण्यात आला। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील तसं सांगितलं होतं। त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत करत होर्डिंग लावली। 16, 17 आणि 18 एप्रिल 2026 ला 3 दिवसीय विशेष अधिवेशनात देखील जातनिहाय जनगणनेचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात जनगणना करताना ओबीसी प्रवर्गाला त्यातून वगळण्यात आलं। सध्या घरांच्या गणनेतून ओबीसींना वगळून त्यांचा समावेश इतरमध्ये करण्यात आलाय। त्यामुळे हे सरकार आगामी जनगणनेत देखील ओबीसींची स्वतंत्र गणना करणार नाही असा समज झालाय। त्यामुळे हा ओबीसी प्रवर्गासोबत केलेला मोठा धोका आहे आणि असं झाल्यास ओबीसी समाज देशोधडीला लागेल। स्वातंत्र्याच्या 75 वर्षापासून प्रत्येक सरकारनं या प्रवर्गाला धोका दिला। त्यामुळे जोपर्यंत घर किंवा जनगणना करताना ओबीसींकरिता स्वतंत्र रकाना ठेवण्यात येणार नाही, तोपर्यंत या जनगणनेवर ओबीसी समाज बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी दिलाय। मुळात 1 एप्रिल पासून 2026-27 सार्वत्रिक जनगणनेला सुरुवात झालेली आहे। घरगणनेचं काम या देशात सुरू झालेलं आहे, गावागावात सुरू आहे। या घरगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना नाही। जर रकान्याची गरज नसेल आणि सेकंड फेजमध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जनगणना करणार असाल, तर यामध्ये या प्रपत्रामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची गरज काय? आणि जर रकान्याची गरज आहे तर ओबीसींचा स्वतंत्र रकाना असल्याशिवाय आम्ही घराची गिनतीसुद्धा होऊ देणार नाही। यापुढं जाऊन या जनगणनेत जर ओबीसींचं जातनिहाय जनगणना होत नसेल तर या सार्वत्रिक जनगणनेच्या विरोधात आम्ही आहोत। यावर बहिष्कार आमचा आहे। शासनाच्या विरोधात हे बहिष्कार सफल करण्यासाठी वाटेल ते परिणाम सहन करायला, कारण की शेवटची लढाई ओबीसींची आहे। कदाचित ही सार्वत्रिक शेवटची जनगणना सुद्धा असू शकते आणि म्हणून ही आमची सामाजिक जबाबदारी म्हणून ती जबाबदारी निभावणं, उद्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य उद्ध्वस्त होत असताना ही लोक नालायक झोपलेली होती हा आरोप आमच्यावर येऊ नये आणि म्हणून ही जबाबदारी स्वीकारण्याचं काम आणि या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा या अनुषंगाने आम्ही करत आहोत। आपण एक पत्र देखील दिलेलं आहे ग्रामपंचायतीने, काय नेमकं त्याच्यात नमूद करण्यात आलं आहे? त्यामध्ये स्पष्ट म्हटलं की आपण समाजाचे जबाबदार जनप्रतिनिधी आहात। आपल्याकडून अपेक्षा आहेत की आपल्यासोबत जुळलेले जे समाजाचे घटक आहेत त्यांच्यापर्यंत या जनगणनेच्या अनुषंगानं जर आमचा रकाना नसेल तर आपण त्यामध्ये जागृती आणावी, बहिष्कारासाठी मदत करावं ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आणि काही संधी साधू नेहमी जेव्हा जेव्हा अशा संधी निर्माण होतात, जनतेचा मोठा रस्त्यावर लोट दिसतो, तेव्हा मात्र फोटो घ्यायला, क्रेडिट घ्यायला, मोठी मोठी भाषणं ठोकायला हे लोक असतात, परंतु वास्तवात लढण्यासाठी, अधिकारासाठी मात्र भांडताना दिसत नाही। तर अशांना आम्ही नोंद घेऊन येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवण्याचं सुद्धा काम हा समाज करणार आहे, ही ताकीद सुद्धा या अनुषंगाने दिलेली आहे। आता जर याच्यात सुधारणा झाली नाही तर ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल। रस्त्यावर जो मार्ग आम्हाला, आता रस्त्यावर काय आहे की हे सगळे प्रगणक, त्यांचे निरीक्षक हे गावागावांमध्ये जाणार आहेत, बरोबर आहे ना? हे रस्त्यावर येणार नाहीत। आम्हाला ही चळवळ, हा विरोध गावागावात, गल्ल्या गल्ल्यात आमचे कार्यकर्ते, जरी आमचे एका गावात 5-6 कार्यकर्ते असले तरी ते भरपूर आहेत आणि प्रत्येक गावांमध्ये असणारा 100% जवळपास समाज शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसीचा आहे। आणि या इश्यूवरती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सरपंच आमच्या सोबत आहेत।
त्यांचासुद्धा सहकार्य, कारण की हे फोडा आणि राज्य करा. जे ओबीसींची अवस्था केलेली आहे तीच आता शेड्यूल कास्टवर सुद्धा उपवर्गीकरणाच्या माध्यमानं आणलेला आहे. एका नंबर लागणार आहे. जे वेळीच सावध झालो नाही तर हे वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे की ज्या नॉन क्रिमिलेअरची असंवैधानिक अट ओबीसींवर लादली तीच कदाचित उपवर्गीकरणाच्या नंतर शेड्यूल कास्टवर सुद्धा येणार आहे. आणि म्हणून गावागावांमध्ये हा बहिष्काराचा एक आंदोलन सुरू राहील आणि आम्ही सफल तर करून दाखवू. घरांच्या मोजणीत अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख करण्यात आलाय. हे करून शासन काय सिद्ध करू इच्छित आहे? सरकारला जनगणनेत ओबीसींचा रकाना ठेवायचा असेल तर मग घर मोजणीतून ओबीसी प्रवर्गाला का वगळण्यात आलं, असा प्रश्न ओबीसी संघटनांकडून उपस्थित करण्यात आलाय. यापुढे जे ओबीसी पुढारी आपल्या प्रवर्गासाठी लढा देत नाहीत त्यांना देखील समाज धडा शिकवणार असून त्यांच्याकडे कदापिही जाऊन आपल्या समस्या मांडणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.